तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर आत्ता आम्ही आहोत सानपाडा बस स्टॉपमध्ये. आम्ही चाललोय गावाला कारण की मम्मी ऑलरेडी गावाला पोचलेली आहे. मी, मामा, बबडू आणि कृष्णा आम्ही चाललोय आता आणि जाऊ कारण की आमची आजीचं जे होतं ते XYZ मी तुम्हाला उद्या सांगेन. मम्मीला विचारून, मला पण नाही माहीत एवढं. तर तेच आहे मेंढी त्यामुळे. आणि उमेश मामाच्या पोराचा जावळ पण काढला आहे त्यामुळे गावाला गेलेले. तर आता आम्ही चाललो आहे. आता मी बस स्टॉपलाच आहे, सगळं बघू शकता तुम्ही. तर आता मी जाते बसमध्ये वगैरे बसल्यावर मी तुम्हाला दाखवते. उद्या तिथे गेल्यावर पण ब्लॉग करणार आहे, तर तुम्ही बघा. स्टे ट्यून. तर आता आम्ही बसलेलो आहे बसमध्ये आणि मामा आणि कृष्णा खाली आहे. हां ये वर. मामा आणि कृष्णा खाली आहेत, मी वर आहे. स्लीपर बुक केलेली आहे आम्ही, तुम्ही बघू शकता. आता समोर कोण नाही आहे, मी बसले खिडकी वगैरे विंडो चालू करून. आणि आता आम्ही स्टार्ट झालं आहे, म्हणजे आता निघाली गाडी. तर बघू आता रात्रभर मी काय काय करते, कुठे थांबते, काय खाते. तर बघूया. सकाळी घरी पोहोचल्यावर मी ब्लॉग करते आणि उद्या काय काय करणार ते तुम्हाला दाखवते. तर असेच तुम्ही तर काही आता आम्ही बसलो आहे खाऊन पिऊन. कृष्णा फोन बघतोय आणि आता आम्ही खाऊन पिऊन बसलो आहे मस्त. गाडी आता आमची परत चालू झाली आहे. जेव्हा स्टॉपला थांबलो मी विसरली ब्लॉग करायचं, त्यामुळे दाखवलं नाही आम्ही कुठे थांबलेलो. तर आता चालू झाली गाडी. आता बघू. आम्हाला अजून झोप तर नाही लागली, मला तर भूक अजून लागली. बघूया चला. काही आत्ता आम्ही पोचलेलो आहे गावाला. एवढं झाली झोप. थंडी वाजते बबडूला. आता पोचलोय आम्ही गावाला. थंडी वाजते एकदम. हे बघा आमच्या गावचा व्ह्यू एकदम. असं काय करतोय आम्हाला पण. तर स्वेटर पण नाही घातले. पोचलोय गावाला आणि थंडी तर वाजतीच आहे. तर आता जातो घरी, फ्रेश होतो आणि मी तुम्हाला परत भेटतो. तर गाईस आता आम्ही लोक आलो इथं गावाला. चाय पितोय आता बसून. साजिदी पण आहे, मामा पण आहे. क्रीम रोल खायला लागलोय. तर आता आम्ही तयार झालेलो आहे आंघोळ वगैरे करून. बबडू सगळे तयार झालोय आम्ही. जय महाराष्ट्र मंडळी. तर आता आम्ही तयार वगैरे झालेलो आहे आंघोळ वगैरे करून. माऊ कपडे सुकवते. माऊने पण आंघोळ केली. फक्त माऊ थोड्या वेळाने तयार होऊन जेव्हा आम्ही निघू जायला. भूक लागली. हा थांब आता जेव्हा आपण केला ना नाश्ता. चिप्स खायला चालले. तर आता जेव्हा निघू तेव्हा मी तुम्हाला दाखवते परत. चला भेटू. तर हा आहे उमेश मामाचा छोटा मुलगा समर्थ. ह्याचं जावळ काढलं काल आणि आम्ही आलो आज. कृष्णा टेम्पो आलाय. आता सगळी तयारी चालू झाली आहे. पण माऊची तयारी तुम्हाला बघायची आहे का कशी चालली आहे. टेम्पो बाहेर उभा आहे, सामान वगैरे सगळं ठेवलंय टेम्पोमध्ये. आणि आता मग जाऊ आपण बघू. तर आता आम्ही निघालेलो आहे गाईज सगळे. बघा आता निघालोय. आता इथे टेम्पो आहे आपला. मम्मी येते आता बाहेर. मम्मी आहे. आजी बघा भंडारा वगैरे लावतात सगळे. चला या तुम्हाला लावायचं लावला. चला विठ्ठल बिरुदेवाचं सांग मले. वैष्णवी नंतर बोल. मी आजी बोलते. आजी खंडू बोलते नाही येतो म्हणून. खंडू ए खंडू जाऊ का. भांडी घालवायला बस. आता बस मी येते लगे. आपण किती आपण ऐका जाऊ. बोलताय
चांदीचा घोडा घोंगड आणि बालिंग बालिंग म्हणतात ना ग ते काय म्हणतात ग? देवाला भाऊ मलिंगा इकडं बालिंग आशाची पूजा आहे. आमची आई वारलेली आहे, तिचा नवस होता ते आज आम्ही आमचा मोठा मामा पूर्ण करतोय. माझ्याकडे माहिती मला तर घ्यायला लावली एक मग दाखव मग. घोडे पे स्वार चांदीचा घोडा. चांदी के घोड़े पे तिच्या आष्टीने घेतलेली का देव चल रहे हैं विष्णुदेव के घर वारीला गेलो. माव काका ना समर्थ काहीच रस्ता बघा गावचा एकदम आगडम रगडम एकदम गाडी शांती. आम्ही सगळे आता चाललो आम्ही आम्ही चाललोय आता पोखरापूरला. नौका चाललोय कोल्हापूरला माझ्या मम्मीचा नवस होता तो फेडायला चालला. म्हणून आज आम्ही मेंढी कापणार आहे. म्हणजे ते नैवेद्य असतं देवाला ते. हां त्याला आजीचा नवस होता म्हणून. आणि आता आम्ही सगळे बसलोय बघा कसे आम्ही वर बसलोय. बाकी आजी मम्मी वगैरे सगळे खाली हाय गाईज. बाकी आजी आणि मम्मी सगळे खाली बसलेत. आता सगळं सामान अनलोडिंग चालू आहे. आत्याकडे दे ते खिशात टाकणार आहे का पप्पा? दे ते आजीकडे जातो. पहिले कसं ही करत होते तेलाची पिशवी आहे त्याच्यात आकाश. काका खुर्ची बघा ती तेलाची पिशवी ती खुर्ची धराव. आता आपण आलोय मंदिरमध्ये. मम्मीसोबत बोलायचं आहे. नाही काय नाही बोलायचं. हॅलो आपलं कशाला बोलली पाहिजे घ्या भांडे काय झालं कोण आहे काय ग तुझं असं जवळ पाहिजे ना पिशवी वर बसलत नाही माझी मावशी सगळ्यात छोटी. आम्ही चाललोय पाणी भरायला. हाय बोल तिकडे टाके म्हणाल. चला तिकडे टाके आपण चला तिकडे पाणी भरायला. चला इथे टाकी जाते आपण. ते बघ तिकडे पण घे काकाला पण घे. हे बघा माझे आजोबा आहेत ते देवाशी बोलायला लागले. ते आजोबा आहेत. ते इथले देव आहेत वाटतं. म्हणजे महाराज असतात ना ते त्यांच्याशी बोलतायत ते. मग ते आता येतील तेव्हा बघू. आता आजी आपण जाऊया पाणी भरूया. ते पण भाकरे करतायत आजी आपले नाही. ते बघा जोडी हमारी. मोठा मामा आहे माझा उमेश मामा आणि ती मामी आणि हा रुद्र. हा आहे उमेश मामा. होय हा चला हे बघा तिकडे तिकडे टाकी बघा. आजी जायला तिकडे लागली. जायचं आपल्याला. ती लोक जातात पाय पडायला. आता आपण जाऊ पाणी भरायला. गॉसिप करते चलो जरा. ती आपली मेंढी आहे बघा. अभी इसको करेंगे हलाल. अभी इतनी सुंदर दिख रही है जी. पळाली पळाली. मी काय केलं तिला घेऊन पळायला असता तो. भरलं मी बरं झालं. आता हा सेटअप आहे. शेमड्या आहे शेमड्या आहे शेमड्या. आता इथे सेटअप आहे सगळा आपला. तिकडे करणार आहे आता. ती मेंढी कापणार आणि इथे करणार ती. मग निवद वगैरे देणार. तिकडे मंदिर आहे. आता आपण जाऊया पाय पडायला थोड्या वेळाने. काय मम्मी हे पण आताच घ्यायचं. हे मोनिका ती घे हातात ती घे भांडारी त्याच्यावरती. काय ग मम्मी. अगं देवाचं आहे हो घे आपलं नारळ आमच्या दोन
त्यांना बोलवा. उमेशला बोलू. हा इथंच आहे. उमेश इथंच आहे. आकाश चला देवाला पाय पडायला. चल आकाश उद्या चल. पण घे. उमेशला की म्हणा त्याला बकरा की म्हणा. त्यांना बोलवा. अगोदर देव देव करा सगळं झाले मग बकर कापू. त्यांनी सांगितलं हा सगळं घेऊन पहिला निवड सगळं घेऊन यायची ती तुम्ही आजवर निवड जावा. निवड जावा बोलले मग सगळं झाल्यानंतर मग बकर कापायचं. म्हणजे उद्या ती सगळं इथं आहेत वहिनी. जाऊ दे अरे चालते काय नाही ते लोक थांबले एवढे. चल नाही विठ्ठल गुरुदेव. मस्त आम्ही लोक इथे बसायचं मम्मी पप्पा बकरा आणलं काय? ते आणलं मेंढे? नाही काका म्हणून तिथलं ठेवले की वरती ना हार घाला. हा नाही नाही ठेवले की बाजूला ठेवू दे ठेव ठेव. तिथं एक इटलाला दोन मुंगडी ठेवायची गादीवर. दोन गादीवर ठेवायची. बर आणि दुसऱ्याला दोन ठेवायची गादी त्यांना गादी. बर ही जाड असते कांबळा कांबळा आहे ती वर घालता येत नसतं ही. बर आणि ह्याची दोघांना दोन गादी टाका खाली ठेवून टाकायची. बर परत आणल्यावर द्यायची आतमध्ये. चालतं ही निवडते ही ठेवा. थांबायची करून घ्यायची. ही बरं बाकी काढायची. ए मम्मीला किती वर्ष झाले गं? 10-11 वर्ष झाले नाही का? 15 आणि 25 नाही म्हणायला मागितलं मम्मीने का बकराला लावायला. काका कोणी घ्या बसलेलं आहे ते शांत बसले काय नाही उभा राहिले उभं राहिले पाणी भाजलं ना बरं राहिलं. मम्मी म्हणली भंडाराला पाणी द्या. उमेश थोडासा भंडारा घे ना तिथला भंडारा द्या थोडं. बघ ह्याला लावायचं मेंढ्याला. जास्त घे बकऱ्याला लावायचं. अहो नारळ ते आपल्या इथं ना सगळीकडे आता नैवेद्य वगैरे ठेवू आणि मग पुढे करूया काय. ती आपली मेंढी बघा आता इथे ओटी भरायची. खाऊबाई मंदिर आहे. जात होती ती भरती. अभी चल रहा है. आता इथं चालू आहे काम. आमची माव किती हार्डवर्किंग आहे बघा. आजी बघा ही माझी तिसरी आजी आहे. आणि हे बघा कसं सुस्ताडलं. रक्त बिक्त देवाला हे करायचं नाही तेच की आई एवढं उशीर कसं काय करते तिथं मला त्याच्याच हाताने बोल आवाज दे
ये म्हणू इकडं तिथं म्हणाले शिस्तीत काम चालू आहे. हमारे हार्ड वर्किंग माऊ देखो गाइस. अभी मैं भी करती हूँ. कशी झालं बोलता व्हिडिओ मैं येते आहे ना हे काय धर चला आपण मी आले आले. ते कशी देते जा बादल्या देत जा. चलो जाते हैं कृष्णा के पास और जरा काम करते हैं गाइस. काम करते हैं. चलो घागर उचलेल का मला? अरे लय मोठी देते मी घेऊन जाते तू घागर घेऊन. कृष्णा हे बघा आपल्या आजूबाजूला अख्खं शेत आणि मस्त गारवा आहे आणि इथे काय कंस्ट्रक्शन पण चालू आहे. कृष्णा तिथे आता पाणी भरतोय. मैं अभी जाती हूँ और देखती हूँ क्या चल रहा है. मामा आता आलाय बघ मेंढी घेऊन. अभी मेंढी जो करते हैं आता मेंढी कापणार आहे. मेंढीला कळलंय वाटतं मेंढीला कापणार आहे म्हणून मेंढी एकदम उदास झाली आहे. घेतलं मी किती वेळा घेतलं तू ऐकलं नाही. मी बोलली पण हे बघा हा माझा मामा आहे उमेश मामा मोठा. काय घेतलं? हा माझा मोठा मामा आहे उमेश मामा. मी बोलले ना रुद्राचे पप्पा हेच आहेत रुद्राचे पप्पा. आता बघूया. तर आता इथं चाललंय मम्मी आणि आजी भाकरी करतायत आणि इकडे आजी आणि हे आजी भाकरी करतायत. मस्त चुलीवरची भाकरी आणि आजी इथे बसलेत. इकडे मामा हे लोक बसलेत. धनू इकडे बसलाय. त्या दिवशी लई केलं बाई भाकरी. मी उठून आले मी इकडं. मला काय काहीच केलं नाही तुम्ही. तिथली लकडी आणते